नागपूर शहरात अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत एमडी पावडरच्या व्यवहाराचा पर्दाफाश केला आहे। इमामवाडा परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 3 आरोपींना रंगेहात ताब्यात घेत 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। विशेष म्हणजे या कारवाईत एमडी पावडर, मोबाईल फोन आणि दुचाकी जप्त करण्यात आली असून आणखीन एका आरोपीचा शोध सुरू आहे। नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे। 11 जून रोजी सायंकाळी इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिरसपेठ परिसरात गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना 3 संशयित युवक पोलिसांच्या नजरेस पडलेत। पोलिसांनी त्यांची चौकशी करून झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून झिपलॉक पिशवीत ठेवलेली 13 ग्रॅम एमडी पावडर आढळून आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरिफ खान पठाण, प्रांजल गजभिये आणि कुणाल झिपकाटे यांचा समावेश आहे। या कारवाई दरम्यान आरोपींकडून एमडी पावडर, मोबाईल फोन आणि पल्सर मोटारसायकल असा एकूण 2,50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तपासादरम्यान मुख्य आरोपी आरिफ खान याने एमडी पावडर शहबाज खान उर्फ अमू याच्याकडून आणल्याची माहिती दिली आहे, तर उर्वरित दोघे आरोपी एमडी पावडर खरेदी करण्याकरिता आले असल्याचे उघड झालेत। आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची खरेदी विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी एमडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे। सध्या फरार आरोपी शहबाज पठाणचा शोध सुरू असून पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत। ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थाच्या अवैध व्यवहाराचा मोठा धक्का बसला आहे। मात्र शहरात एमडी पावडरचे जाळे किती खोलवर रुजले आहे याचाही या कारवाईतून उलगडा झाला आहे। फरार आरोपीच्या अटकेनंतर या रॅकेटमधील आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।